In the previous image, we see the different formulae depends upon the interference and diffraction of light. In this image or here, we see different examples depends upon the formulae on the diffraction and interference. First example is that white light consists of wavelengths from 400 nanometer to 700 nanometer. What will be the wavelength range seen when white light is passed through glass of refractive index 1.55? ओके, आता हे जे दिलेलं जे एक्झाम्पल आहे त्याचं मीनिंग काय आहे ते अगोदर आपण समजावून घेऊया. व्हाईट लाईट कन्सिस्ट ऑफ वेवलेन्स फ्रॉम 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. म्हणजे व्हाईट लाईट आहे की ज्या व्हाईट लाईटची वेवलेंथची रेंज आहे 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. म्हणजे कमीत कमी जी वेवलेंथ आहे व्हाईट लाईटची ती आहे 400 नॅनोमीटर आणि जास्तीत जास्त वेवलेंथ आहे ती 700 नॅनोमीटर. आणि अशा प्रकारची जी लाईट आहे, ह्या रेंजची जी लाईट आहे ती लाईट कशावरती इन्सिडेंट झाली तर ग्लासवरती इन्सिडेंट झाली. हुज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज 1.55. ज्या ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असेल 1.55 असेल. तर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे तर व्हॉट विल बी दी वेवलेंथ रेंज सीन व्हेन व्हाईट लाईट इज पास्ड थ्रू ग्लास. म्हणजेच काय, एवढ्या रेंजची 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर एवढी वेवलेंथ एअरमध्ये असणारी जी लाईट आहे, म्हणजे एअरमध्ये ज्यावेळेस लाईट असताना त्या लाईटची वेवलेंथ किती आहे 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. आणि एवढ्या वेवलेंथची लाईट ज्यावेळेस ग्लास स्लॅबवरती इन्सिडंट होईल त्यावेळेस त्या ग्लासमध्ये जी काही वेवलेंथ चेंज होणार आहे ती चेंज झालेली जी वेवलेंथ आहे त्या वेवलेंथची रेंज किती असेल. म्हणजेच काय तर 400 नॅनोमीटरशी करस्पॉन्डिंग वेवलेंथ ग्लास स्लॅबमधली किती असेल आणि 700 नॅनोमीटर एवढी जी वेवलेंथ आहे ती वेवलेंथ करस्पॉन्डिंग ग्लास स्लॅबमध्ये किती असेल. ह्या दोन्ही व्हॅल्यू जर तुम्ही ग्लास स्लॅबमधल्या वेवलेंथच्या व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केल्या तर तुम्हाला हे एक्झाम्पलचं ॲन्सर जे आहे ते ॲन्सर तुम्हाला मिळेल. आता नेहमी तुम्हाला माहीत आहे की अगोदर आपण दिलेलं जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये जे काही गिवन दिलेले असतात ते काय करतो आपण ह्या ठिकाणी लिहून घेतो. आता काय करता येईल बघा, काय दिलेलं आहे तर व्हाईट लाईट कन्सिस्ट ऑफ वेवलेन्स फ्रॉम 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. म्हणजेच व्हाईट लाईटची एअरमधली वेवलेंथ जी आहे ती दिलेली आहे. म्हणजेच किती तर लॅम्बडा 1 असं आपण म्हणूया. कोणत्या मीडियममध्ये तर एअर मीडियममध्ये किती दिलेली आहे तर 400 नॅनोमीटर. 400 नॅनोमीटर इज दी युनिट ऑफ दी वेवलेंथ. आणि दुसरी वेवलेंथ किती दिलेली आहे म्हणजे हे लोअर लिमिट झालं. अप्पर लिमिट किती आहे तर आपण त्याच्यासाठी म्हणूया लॅम्बडा 2 इन एअर मीडियम इज इक्वल टू 700 नॅनोमीटर. ओके, 700 नॅनोमीटर. आता आपल्याला करस्पॉन्डिंग वेवलेंथ इन ग्लास मीडियम काढायची आहे आणि करस्पॉन्डिंग वेवलेंथ इन ग्लास मीडियम कॅल्क्युलेट करायची आहे. तर त्याच्यासाठी काय करता येईल तुम्हाला तर फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला वापरता येईल. अजून काय दिलेलं आहे तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला अशा प्रकारे इथं लिहून घेता येईल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू ऑफ ग्लास. ओके, विथ रिस्पेक्ट टू एअर मीडियम. विथ रिस्पेक्ट टू असा जर शब्द आला नसेल तर आपण काय घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एअर मीडियम ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे असं तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. किती दिलेलं आहे तर 1.55. ओके, आता हे जे काही आहे ते तुम्हाला गिवन म्हणजे दिलेलं आहे. आता तुम्हाला विचारलेलं काय आहे तर विचारलेलं आहे लॅम्बडा 1 इन ग्लास मीडियम. ओके, लॅम्बडा 1 इन ग्लास मीडियम तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर लॅम्बडा 2 इन ग्लास मीडियम कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. म्हणजे हे कॅल्क्युलेट करायचं आहे. मग फॉर्म्युला आपण नेहमी कसा सिलेक्ट करतो तर जे काही दिलेलं आहे आणि जे काही विचारलेलं आहे
ते त्या फॉर्म्युल्यामध्ये ती सर्व नोटेशन्स असली पाहिजेत. असा फॉर्म्युला तुम्हाला काय करावा लागेल, सिलेक्ट करावा लागेल. आता कोणता फॉर्म्युला तुम्ही लिहिणार आहात बघा इथं. तर तुम्हाला माहीत आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठी फॉर्म्युला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठी नोटेशन कोणतं आहे, म्यू. ओके, म्यू ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. ओके, विथ रिस्पेक्ट टू एअर इन टर्म्स ऑफ वेवलेंथ. व्हेलॉसिटीसाठी फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, कोणता आहे, तर व्ही इन एअर डिव्हायडेड बाय व्ही इन ग्लास, म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर डिव्हायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास. ओके, आता तुम्हाला माहीत आहे व्हेलॉसिटी इक्वल टू वेवलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी, आणि खालीसुद्धा काय येणार डिनॉमिनेटरला, वेवलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी इन ग्लास मीडियम. तुम्हाला माहिती आहे फ्रिक्वेन्सी इक्वल असते, त्यामुळे फ्रिक्वेन्सी कॅन्सल होणार. आणि इन टर्म्स ऑफ लॅम्बडा कोणता फॉर्म्युला येणार आहे, तर लॅम्बडा. आता तुम्हाला पहिल्या ह्याच्यासाठी इक्वेशन लिहायचं आहे, म्हणजे ज्यावेळेस लॅम्बडा हा 400 असताना, त्यामुळे तुम्ही काय लिहिता येईल, तुम्हाला ह्या ठिकाणी फर्स्ट असं लिहिता येईल, फर्स्ट अंक तुम्हाला लिहिता येईल. म्हणजे काय, तर म्यू ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर म्हणजे काय येणार, म्यू 1 इन एअर मीडियम. ओके, डिव्हायडेड बाय लॅम्बडा 1 इन एअर मीडियम डिव्हायडेड बाय लॅम्बडा 1 इन ग्लास मीडियम. ओके, हा फॉर्म्युला माहीत आहे तुम्हाला, झालेला आहे हा फॉर्म्युला. इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटी लिहायच्या ऐवजी आपण काय लिहिलं, व्ही इन एअर डिव्हायडेड बाय व्ही इन ग्लास लिहायच्या ऐवजी आपण काय लिहिलं, लॅम्बडा इन एअर डिव्हायडेड बाय लॅम्बडा इन ग्लास लिहिलं. कारण फ्रिक्वेन्सी काय होते, एकमेकांना कॅन्सल होते, आणि तुम्हाला हा फायनल फॉर्म्युला मिळेल. मग आता किती दिलेला आहे म्यू इन ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर मीडियम, ती व्हॅल्यू तुम्हाला लिहिता येईल. म्हणजेच काय लिहिता येईल, 1.55 इज इक्वल टू लॅम्बडा इन एअर दिलेला आहे, म्हणजेच किती 400 नॅनोमीटर डिव्हायडेड बाय आपणाला लॅम्बडा 1 इन ग्लास काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. ओके, मग आता हा फॉर्म्युला कसा लिहिता येईल तुम्हाला, तर लॅम्बडा 1 इन ग्लास मीडियम इज इक्वल टू काय लिहिता येईल, 400 नॅनोमीटर डिव्हायडेड बाय 1.55 डिव्हायडेड बाय 1.55. ओके, आता त्याच्यानंतर काय करता येईल, तर नॅनोमीटर हे काय आहे, युनिट आहे वेवलेंथचं. मीटरमध्ये किंवा सेंटीमीटरमध्ये व्हॅल्यू घ्यायची काही गरज नाही. ओके, कारण मिळताना आपणाला लॅम्बडा 1 एअर जो आहे तो नॅनोमीटरमध्ये जर घेतला, तर लॅम्बडा 1 ग्लास हा सुद्धा कशामध्ये मिळणार, नॅनोमीटरमध्ये मिळणार आहे. मग आता हे आपल्याला कसं लिहिता येईल, तर काय करता येईल, ह्या दोन्ही न्यूमरेटरला एक व्हॅल्यू आहे, डिनॉमिनेटरला एक व्हॅल्यू आहे, लॉगच्या साहाय्यानं तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करता येईल. म्हणजेच कशा प्रकारे, तर लॅम्बडा 1 इन ग्लास मीडियम इज इक्वल टू काय होणार, लॉग ऑफ काय लिहिता येईल तुम्हाला, लॉग ऑफ 400. ओके, मायनस लॉग ऑफ 1.55. ओके, आता हे काय करता येईल, ह्या दोन्हींचा लॉग जो आहे तो काय करता येईल, तुम्हाला लॉग बघता येईल. ह्या ठिकाणी लॉग बघितला तर कोणती व्हॅल्यू तुम्हाला मिळेल, बघा कशा प्रकारे लिहिता येईल, लॉग ऑफ 400 मायनस लॉग ऑफ 1.55. आपण इथं लिहून घेऊया, ते किती मिळेल, तर लॉग 400चा बघत असताना 3 अंकी पूर्णांक आहेत, पूर्णांकामध्ये 3 अंक आहेत, त्यामुळं कॅरेक्टरिस्टिक किती येणार, लॉगची कॅरेक्टरिस्टिक किती येणार, 2 पॉईंट येईल. ओके, 2 पॉईंट. आणि लॉग किती बघणार, तर 40चा 0मध्ये तुम्ही लॉग जो आहे तो लॉग बघणार आहात, तो किती येईल, तर 6021 6021. ओके, म्हणजे 400चा लॉग किती झाला, 2.6021 मायनस 1.55चा लॉग तुम्हाला बघायचा आहे. पूर्णांकामध्ये ओन्ली 1 डिजिट आहे, म्हणजे एक अंकी संख्या आहे, पूर्णांकामध्ये एकच अंक आहे, म्हणून कॅरेक्टरिस्टिक किती येणार, 0 येईल. 0 पॉईंट कितीचा बघणार लॉग, 15चा 5मध्ये, म्हणजे 15चा 5मध्ये, तो किती येणार आहे, तर 0 पॉईंट, कारण कॅरेक्टरिस्टिक 0 आली, 0.1903. ओके, आता हे आपण काय केलं, सबस्ट्रॅक्शन केलं, सबस्ट्रॅक्शन करून आपल्याला व्हॅल्यू किती मिळेल, तर 1 - 3. ओके, म्हणजे काय करता लागेल, इकडे तुम्हाला घेता येईल, आणि ह्याचं सबस्ट्रॅक्शन केलं तर 8 1 नंतर इथं किती येणार आहे, 1 येईल. ओके, कारण इकडे एक घेतल्यामुळं काय होणार आहे, 2 मधून इकडे एक घेतला,
आणि 0मधून 9 जात नाही म्हणजे इकडचा इकडे घेतला. 10 - 9 1 आला आणि इथं 5 - 1 म्हणजे किती आला 4 आला. ओके 0.2. आता हे ॲन्सर तुम्हाला मिळवायचं आहे. काय करता येईल फायनल ॲन्सर काय करता येईल ह्याचा अँटीलॉग बघता येईल. ओके अँटीलॉग जर बघितला तर काय मिळेल तुम्हाला तर कितीचा अँटीलॉग बघता येईल 41चा 18मध्ये 0.41चा 18मध्ये किती येतो अँटीलॉग तर 258.1. ओके म्हणजे हे सर्व आपण सोडवून घेतलं इथं. तर हे फायनल ॲन्सर किती मिळालं λ1 इन ग्लास मीडियम इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली 258.1. ओके युनिट काय येणार आहे लॅम्बडा म्हणजे काय आहे वेवलेंथ आहे लेंथ आहे. हे जे एकक असेल तेच येणार आहे म्हणजे किती येईल नॅनोमीटर. म्हणजेच ज्यावेळेस एअरमधली वेवलेंथ 400 नॅनोमीटर असेल त्यावेळेस ग्लासमधली वेवलेंथ किती असणार आहे तर 258.1 नॅनोमीटर. ओके हे झालं आपला फर्स्ट पार्ट. आता लॅम्बडा इन एअर 700 नॅनोमीटर असताना लॅम्बडा इन ग्लास किती असेल ते काय करता येईल ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येईल. आपण ते सेकंड पार्टमध्ये म्हणून आपण ह्या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल. ओके काय करता येईल बघा आता तर सेकंड पार्ट घेता येईल. तेच इक्वेशन आहे तोच फॉर्म्युला येणार आहे म्यू ऑफ ग्लास. ओके म्यू ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर मीडियम येणार इक्वल टू फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ लॅम्बडा. आता काय येणार हे झालं लोअर लिमिट. ओके म्हणून 1 लिहिलेलं आहे. आता अप्पर लिमिटसाठी आपण 2 हे नोटेशन घेतलं म्हणजे काय येणार λ2 इन एअर. ओके डिव्हायडेड बाय काय येणार λ2 इन ग्लास मीडियम. व्हॅल्यू लिहिता येतील तुम्हाला म्यू इन ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो काय असतो कॉन्स्टंट असतो बदलत नाही तुम्हाला माहीत आहे. मीडियम जर तेच असेल तर म्हणजे 1.55 इक्वल टू काय येणार λ2 इन एअर दिलेला आहे 700 नॅनोमीटर. आपण युनिट न लिहिता फक्त काय लिहूया तो जो काही नंबर दिलेला आहे तो नंबर लिहिला λ2 इन ग्लास मीडियम. ओके हे सोडवायचं आहे. आता आपणाला काय करता येईल λ2 इन ग्लास मीडियम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे LHSला येईल आणि 1.55 इकडं आहे तो इकडं डिनॉमिनेटरला जाईल म्हणजे काय होणार λ2 इन ग्लास मीडियम इज इक्वल टू काय लिहिता येईल 700 डिवायडेड बाय 1.55. ओके आता लॉगच्या सहाय्यानं सोडवता येईल तुम्हाला λ2 इन ग्लास मीडियम. ओके λ2 इन ग्लास मीडियम इज इक्वल टू लॉग ऑफ 700 मायनस काय लिहिता येईल लॉग ऑफ 1.55. ओके कंसात टाकता येईल ब्रॅकेट लॉग बघता येईल. लॉग बघितल्यानंतर काय होणार आहे तर इथं तुम्हाला लॉगचे जे काही टर्म जे आहेत त्या टर्म्स काय करता येतील लिहिता येतील. ओके कशा प्रकारे बघा तर लॉग 700 3 अंकी संख्या आहे जसं या इथं 400 सुद्धा 3 अंकी होता त्याप्रमाणे म्हणजे किती येणार तर 700 म्हटल्यानंतर लॉग बघत असताना कॅरेक्टरिस्टिक किती येणार 2 पॉईंट. ओके 2 पॉईंट 70चा 0मध्ये लॉग बघणार आहात 70चा 0मध्ये बघा तो लॉग किती येणार आहे तर किती येईल 2.8451. ओके मायनस कारण अंशस्थानामध्ये संख्या आहे छेदस्थानामध्ये आहे आणि भागाकार जर असेल तर लॉगांची काय होते वजाबाकी होते. इथं घेतलेलं आहे त्याप्रमाणेच म्हणजे काय होणार 700चा लॉग 700चा लॉग किती येणार 2.8451. ओके मायनस लॉग ऑफ 1.55 पूर्णांकामध्ये किंवा पूर्णांकामध्ये जो किती अंकी संख्या आहे तर 1 अंकी संख्या आहे म्हणून तुम्ही किती घेणार कॅरेक्टरिस्टिक 0 पॉईंट घेणार आहात. आता लॉग कितीचा बघणार 15चा 5मध्ये म्हणजे 15चा 5मध्ये लॉग तुम्ही बघणार आहात आणि तो आपण पाठीमागं बघितलेला आहे तोच येणार आहे म्हणजे कारण इथं व्हॅल्यू बदललेली नाही म्हणजे किती येणार 0.1903. ओके सबस्ट्रॅक्शन घ्या किती येईल 1 - 3 जर केलं व्हॅल्यू जर केली तर किती येणार 8 येईल. ओके इकडचं इकडे घेतल्यानंतर 4 - 0 म्हणजे किती येणार आहे 4 येईल. 4मधून 9 तुम्हाला घालवता येणार नाहीत म्हणजे इकडचं इकडे घ्यावं लागेल किती येणार तर 14 - 9 येईल म्हणजे 5 येईल. ओके आणि इकडे गेल्या म्हणजे 7 राहिले ते 7 - 1 म्हणजे किती येणार 6 येईल. ओके पॉईंट हा 2 आहे तसाच राहणार. आता हे काय करता येईल तुम्हाला ह्याचा अँटीलॉग पाहता येईल. ओके अँटीलॉग
अँटीलॉग. काईल अँटीलॉग जर बघितला तर तुम्ही, तर अँटीलॉग जर घेतला तर काय लिहिता येईल तुम्हाला बघा. अँटीलॉग जर घेतला तर कितीचा बघणार आहात, तर 65.65चा 48मध्ये तुम्ही अँटीलॉग बघणार आहात. ओके, 0.65चा 48मध्ये बघणार आहात. किती येतोय तो अँटीलॉग बघून व्हॅल्यू तुम्हाला, तर 4516 येणार. आता इथं 2 आहे म्हणून आपण किती डिजिट सोडून डेसिमल पॉईंट देतो, तर 3 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट तुम्ही देणार आहात. म्हणजे हे सोडवून व्हॅल्यू इथं आली, म्हणजेच ह्याचं ॲन्सर किती मिळालं, 451.6 येईल. ओके, म्हणजे लॅम्बडा 2 इन ग्लास मीडियम किती येणार आहे, तर 451.6 युनिट काय येईल, वेवलेंथ आहे आणि युनिट दिलेलं आहे नॅनोमीटर. आपण काय चेंज केलेलं नाही, युनिट करण्याची सुद्धा गरज नाही, म्हणजे किती येणार, नॅनोमीटर. ओके, म्हणजे ही काय झाली, तर लॅम्बडा 1 टू लॅम्बडा 2 इन ग्लास मीडियम, म्हणजे वेवलेंथची रेंज ग्लास मीडियममधील किती झाली, 251.1 नॅनोमीटर टू 451.6 नॅनोमीटर. म्हणजेच तुम्हाला काय लिहिता येईल, तर वेवलेंथ रेंज, आन्सर काय लिहिता येईल, देअरफॉर वेवलेंथ रेंज. ओके, वेवलेंथ रेंज इन ग्लास मीडियम किती येणार आहे, इन ग्लास मीडियम इज इक्वल टू 258.1 नॅनोमीटर टू, ओके, 2 किती येणार, 451.6 नॅनोमीटर. हे तुमचं काय असणार आहे, एक्झाम्पलचं ॲन्सर असेल. ओके, दॅट इज वेवलेंथ रेंज इन ग्लास मीडियम इज 258.1 नॅनोमीटर टू 451.6 नॅनोमीटर. आता आपण 2 नंबरचं एक्झाम्पल जे आहे ते पाहणार आहोत. कोणतं आहे 2 नंबरचं एक्झाम्पल, तर दी ऑप्टिकल पाथ ऑफ अ रे ऑफ लाईट ऑफ अ गिवन वेवलेंथ ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर इन फ्लिंट ग्लास having refractive index 1.6 is same as that on traveling a distance x centimeter through a medium having refractive index 1.25. Determine the value of x. ओके, आता एक्झाम्पल झालं. एक्झाम्पलचं मीनिंग काय आहे ते मीनिंग समजल्याशिवाय तुम्हाला एक्झाम्पल सोडवता येणार नाही. काय आहे मीनिंग बघा आता, तर दी ऑप्टिकल पाथ ऑफ रे ऑफ लाईट. ऑप्टिकल पाथचं मीनिंग काय आहे, तर सपोज एखादा रे जो आहे तो पुढे सरकत आहे, लाईटचा रे पुढे सरकत आहे, वेव पुढे सरकत आहे आणि त्या वेवच्या मार्गामध्ये सपोज एखादं तुम्ही एअर मीडियम सोडून, एअर मीडियम मधून तो रे पुढे सरकणार आहे, तर एखादं दुसरा मीडियम त्या मार्गामध्ये, वेव जी असेल त्या वेवच्या मार्गामध्ये आपण एखादं दुसरं मीडियम ठेवलं. फॉर एक्झाम्पल इथं कोणतं मीडियम ठेवलेलं आहे, तर फ्लिंट ग्लास म्हणजे ग्लास मीडियम ठेवलेला आहे. तर हे ग्लास मीडियम ठेवल्यामुळं तो जो रे जो आहे त्या रेनी कव्हर केलेला जो काही ऑप्टिकल पाथ जो आहे, तो ऑप्टिकल पाथ तुम्हाला ह्या ठिकाणी काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. तर दी ऑप्टिकल पाथ ऑफ अ रे ऑफ लाईट ऑफ अ गिवन वेवलेंथ ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर इन फ्लिंट ग्लास. ज्या ग्लासची थिकनेस जी आहे ती थिकनेस किती आहे, तर 3 सेंटीमीटर आहे. थिकनेस 3 सेंटीमीटर असल्यामुळं फ्लिंट ग्लास हे मीडियम जे आहे त्या मीडियमची थिकनेस जी आहे ती 3 सेंटीमीटर असल्यामुळं त्या वेवला त्या मीडियम मधून किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल, तर 3 सेंटीमीटर डिस्टन्स काय करावं लागणार आहे, थिकनेस एवढंच डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागणार आहे. ओके, की ज्या फ्लिंट ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो, 1.6 असणार आहे. ओके, आता काय सांगितलेलं आहे पुढं, दी ऑप्टिकल पाथ इज सेम ॲज दॅट ऑन ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स 1 सेंटीमीटर. म्हणजेच काय, तर त्या वेवच्या किंवा ती जी वेव आहे की ज्या वेवची वेवलेंथ सारखीच आहे, अजून दुसरी एक वेव घेतली की ज्या वेवची वेवलेंथ पहिल्या वेवलेंथ एवढीच आहे, आणि ती जी वेव आहे ती वेव काय केली, दुसऱ्या मीडियम मधून पास केली की ज्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 1.25
आहे आणि त्या ते जे मीडियम आहे त्या मीडियमची थिकनेस किती आहे तर 1 सेंटीमीटर आहे. म्हणजेच ती जी वेव्ह आहे ती वेव्ह त्या मीडियम मधून म्हणजे दुसऱ्या मीडियम मधून किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल तर थिकनेस एवढं म्हणजे किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार 1 सेंटीमीटर एवढं थिकनेस ट्रॅव्हल करेल. ओके, तर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे डिटरमाइन दी व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे थोडक्यात काय कॅल्क्युलेट करणार आहात तर एकाच वेव्हलेंथच्या 2 वेव्हज आहेत आणि ह्या 2 वेव्हज ज्या आहेत म्हणजेच एकाच वेव्हलेंथच्या काय आहे त्या ठिकाणी 2 वेव्हज आहेत आणि त्या 2 वेव्हज ट्रॅव्हल होत असताना ह्या ठिकाणी काय घेतलं तर एक फ्लिंट मीडियम घेतलं. ओके, कोणतं मीडियम तर फ्लिंट मीडियम, की ज्या फ्लिंट मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे 1.6 आहे आणि थिकनेस इथून इथपर्यंतची जी काही थिकनेस आहे ती किती दिली आहे तर 3 सेंटीमीटर दिलेली आहे. ओके, आणि तीच वेव्ह आहे म्हणजे त्याच वेव्हलेंथची जी वेव्ह आहे ती वेव्ह काय केली तर दुसरी वेव्ह घेतली त्याच वेव्हलेंथची आणि ती काय केली दुसऱ्या एखाद्या मीडियम मधून ट्रॅव्हल केली की ज्या मीडियमची थिकनेस काय आहे तर थोडी जास्त आहे किंवा काहीतरी वेगळी आहे. ती थिकनेस किती आहे तर एक्स आहे. ओके, आणि त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे तर 1.25 आहे. ओके, म्हणजेच एकच वेव्ह आहे किंवा एकाच वेव्हलेंथच्या 2 वेव्हज आहेत. पहिली वेव्ह काय केली फ्लिंट ग्लास मीडियम मधून ट्रॅव्हल केली की ज्याची थिकनेस आहे 3 सेंटीमीटर म्हणजेच त्या वेव्हला ह्या मीडियम मधून ट्रॅव्हल होण्यासाठी 3 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल की ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.6. ओके, आता ती दुसरी वेव्ह घेतली त्याच वेव्हलेंथची की ज्या वेव्हच्या मार्गामध्ये आपण एक दुसरा मीडियम ठेवलं की ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.25 आणि किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागलं तर ते तुम्हाला विचारलेलं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर किती डिस्टन्स 1 सेंटीमीटर तुम्हाला डिस्टन्स काय केलं त्या वेव्हनी कॅल्क्युलेट केलं ते तुम्हाला काय करायचंय ट्रॅव्हल केलं ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय. ओके, आता काय करता येईल तुम्हाला गिवन जे आहे ते गिवन काय करता येतील लिहिता येतील आणि फॉर्म्युला जो आहे तो अगोदरच्या इमेजमध्ये आपण पाहिलेला आहे तो फॉर्म्युला ऑप्टिकल पाथसाठी जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला ह्या ठिकाणी लिहिता येईल. ओके, आता कशा प्रकारे बघा जे काही गिवन आहे ते लिहिता येईल दिलेलं जे काही आहे ते लिहिता येईल. काय लिहिता येईल तर फॉर असं लिहिता येईल फॉर फ्लिंट ग्लास. ओके, फॉर फ्लिंट ग्लाससाठी किती आहे डी म्हणजेच थिकनेस. ओके, डी म्हटलं काय आणि टी म्हटलं काय. टी म्हणजे थिकनेस त्या फ्लिंट ग्लासचा किंवा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दी वेव्ह थ्रू दॅट मीडियम सारखंच येणार आहे सेम येणार आहे. डी किती आला तर 3 सेंटीमीटर. ओके, आणि त्या फ्लिंट ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे म्हणजे म्यू दिलेला आहे तर किती आहे तर 1.6. ओके, म्यू नोटेशनच्या ऐवजी आपण दुसरंही नोटेशन कोणतं घेऊ शकतो तर एन नोटेशन आपण घेतलेलं आहे फॉर्म्युल्यामध्ये त्यामुळे एन किंवा म्यू घ्या इक्वल टू 1.6. आता काय विचारलेलं आहे तर ऑप्टिकल पाथ विचारलेला आहे. ऑप्टिकल पाथ. ओके, ऑप्टिकल पाथ कोणत्या मीडियम मधून तर फ्लिंट ग्लास. ओके, फ्लिंट ग्लास तो कोणत्या फॉर्म्युलानुसार कॅल्क्युलेट केला जातो तर एन इंटू स्मॉल डी. एन म्हणजेच काय तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम म्हणजे स्मॉल एन आणि डी म्हणजेच काय तर थिकनेस ऑफ दॅट मीडियम ऑर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दी वेव्ह थ्रू दॅट मीडियम म्हणजे 3 सेंटीमीटर म्हणजे स्मॉल डी येणार. ओके, ह्या दोन्ही जर व्हॅल्यू जर घातल्या आपण ह्या इक्वेशनमध्ये तर किती येणार 1.6 इंटू किती येणार आहे डी हा 3 येईल. ओके, म्हणजे किती येणार ऑप्टिकल पाथ ओपी असं म्हणूया आपण थ्रू काय येणार फ्लिंट ग्लास येणार. फ्लिंट ग्लास किती येणार तर 16 इंटू 3 48 येईल आणि 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट म्हणजे ऑप्टिकल पाथ किती आला 4.8 किती येणार आहे 4.8 सेंटीमीटर. ओके, आता हे झालं फॉर फ्लिंट ग्लाससाठी. आता यांनी पुढे नेक्स्ट काय सांगितलेलं आहे तर दी सेम ऑप्टिकल पाथ is traveled by the wave through another medium whose refractive index is 1.25 and thickness of that medium is 1 सेंटीमीटर. हे झालं फॉर फ्लिंट ग्लाससाठी लिहिलं आपण. दुसरं एक मीडियम जे आहे फॉर
मीडियम असं म्हणूया आपण, फॉर मीडियम. हाच फॉर्म्युला तुम्ही कशा प्रकारे लिहिता येईल, तर फॉर मीडियम काय काय दिलेलं आहे, तर डी त्यांनी किती दिलेलं आहे, तर एक्स सेंटीमीटर आहे, जो आपणाला कॅल्क्युलेट करायचा आहे. डिटरमाइन दी व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके, एक्स कॅल्क्युलेट, डी कॅल्क्युलेट करायचा आहे, जो इन टर्म्स ऑफ एक्स दिलेला आहे. आणि एन किती दिलेला आहे ह्या दुसऱ्या मीडियमचा, एन इक्वल टू म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, तर 1.25 दिलेला आहे. ओके, आता फॉर्म्युला काय येणार, तर ऑप्टिकल पाथ. ऑप्टिकल पाथ कोणत्या मीडियम मध्ये, तर हे जे काही मीडियम आहे त्या मीडियम मध्ये ऑप्टिकल पाथ इन दॅट मीडियम काय येणार, तर त्या मीडियमचा थिकनेस किंवा त्या मीडियम मध्ये वेव्हनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजे स्मॉल डी इंटू काय येणार आहे, एन येईल किंवा एन इंटू डी येईल. ओके, एन इंटू डी लिहा किंवा डी इंटू एन लिहा, काही लिहा चालेल. म्हणजे किती येणार, तर एन दिलेला आहे आणि डी किती एक्स दिलेला आहे, म्हणजे काय येणार, तर एक्स इंटू किती येणार 1.25, म्हणजेच किती येईल, तर 1.25 इंटू एक्स येईल. ओके, हा काय येणार ऑप्टिकल पाथ इन दॅट मीडियम. हा काय मिळाला, ऑप्टिकल पाथ इन फ्लिंट ग्लास. परंतु त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर हे दोन्ही जे ऑप्टिकल पाथ आहे तर हे जर सेम असतील तर, ओके, सेम, the optical path of a ray of light of a given wavelength traveling a distance of 3 cm in flint glass having refractive index 1.6 is same as that on traveling a distance 1 cm through a medium. म्हणजे ऑप्टिकल पाथ हा दोन्ही मीडियम मध्ये कसा आहे, सारखाच आहे. जरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दोन्हीचा वेगळा असेल, जरी दोन्ही मीडियमचा थिकनेस किंवा डिस्टन्स जे आहे ते वेगवेगळं असेल, तरी सुद्धा ऑप्टिकल पाथ जो आहे तो कसा असेल, सेम जर असेल तर एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. डिटरमाइन दी व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके, म्हणजे कसा फॉर्म्युला तुम्हाला आता हे दोन्ही काय करता येईल, इक्वेट करता येईल. म्हणजेच काय, तर ऑप्टिकल पाथ. ओके, ऑप्टिकल पाथ इन फ्लिंट ग्लास, इन फ्लिंट ग्लास इज इक्वल टू काय येणार आहे, इक्वल टू ऑप्टिकल पाथ. ओके, ऑप्टिकल पाथ इन मीडियम, गिवन मीडियम. ओके, म्हणजे काय लिहिता येईल, ऑप्टिकल पाथ इन फ्लिंट ग्लास किती आलेलं आहे, तर 4.8 सेंटीमीटर आहे, इक्वल टू 1.25 एक्स आलं. ओके, म्हणजे काय मिळेल तुम्हाला, तर एक्स इक्वल टू, ओके, किंवा 4.8 डिवायडेड बाय एक्स, सॉरी डिवायडेड बाय 1.25, डिवायडेड बाय 1.25 इज इक्वल टू किती मिळणार, एक्स मिळेल. ठीक आहे, आता हे लॉगच्या सहाय्यानं तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येईल. कशा प्रकारे लॉगच्या सहाय्यानं कॅल्क्युलेशन करणार आहात तुम्ही, तर इथं तुम्हाला ते सोडवता येईल. ओके, म्हणजेच काय करता येईल, तर लॉग ऑफ 4.8. ओके, लॉग ऑफ 4.8 मायनस लॉग ऑफ 1.25, 1.25. ओके, 4.8चा जो लॉग जो आहे तो लॉग किती येणार आहे, तर आता 4.8, 4 म्हणजे पूर्णांकामध्ये, इंटिग्रल पार्टमध्ये, पूर्णांक म्हणजेच इंटिग्रल पार्टमध्ये पूर्णांकामध्ये एकच अंक आहे 4 हा, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक किती येणार 0 पॉईंट, कितीचा कितीमध्ये बघणार आहात, तर 48चं 0 मध्ये किती येणार आहे लॉग, तर 6812. तुम्ही बघू शकता लॉग, हा लॉग टेबलच्या पुस्तकाच्या साइन एक्झाम्पल सोडवता येईल तुम्हाला. हे 1.25चा लॉग बघायचा आहे. इथं परत एकदा इंटिग्रल पार्टमध्ये 1च डिजिट आहे म्हणून कॅरेक्टरिस्टिक 0 पॉईंट येईल. 12चा 5 मध्ये लॉग बघणार, 12चा 5 मध्ये लॉग बघणार आहात, किती येतो तो 0.969. ओके, आणि हे सबस्ट्रॅक्शन तुम्ही करणार आहात. मग आता 2 मधून 9 गेले, जात नाही तिकडे घेणार आहात. ओके, म्हणजे किती येणार आहे, तर 3 येईल. ओके, हे सबस्ट्रॅक्शन सोपं आहे, काय अवघड नाही. इथं 0 राहिला, इकडे 1 गेल्यानंतर म्हणजे 10 झाले, 10 - 6 किती येणार होणार आहेत, 4 होणार आहेत. पुढे किती येणार, तर इकडं एक घेतल्यामुळं किंवा इथं 0 म्हणजे इथं किती झाले, 7 झाले. ओके, म्हणजे किती येणार, 7 म्हणजे 17, इकडे घेतल्यानंतर 17 - 9 म्हणजे किती येणार, 8 येईल. ओके, इकडे घेतल्यामुळे 5 होणार आहे, म्हणजे काय होणार 5.0. हे लॉगांची काय होणार, वजाबाकी. आपल्याला फायनल आन्सर बघण्यासाठी काय करावं लागतं, अँटीलॉग घ्यावा लागतो, तुम्हाला माहित आहे. ह्या दोन्हीचा सॉरी ह्याचा जर अँटीलॉग जर बघितला तर किती येणार आहे आन्सर, अँटीलॉग कितीचा बघणार आहात, तर 0.58चा 4.3 मध्ये अँटीलॉग बघायचा आहे. 0.58चा 4.3 मध्ये अँटीलॉग बघितल्यानंतर व्हॅल्यू किती येते, तर 384 येणार आहे व्हॅल्यू. परंतु आता इथं काय करावं लागेल, डेसिमल पॉईंट द्यावा लागेल. 0 आहे म्हणून डेसिमल पॉईंट कुठे येणार आहे, तर 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट येईल. म्हणजे हे सोडवल्यानंतर याचं आन्सर किती मिळालं तुम्हाला, 3.84. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली, तर 3.84 सेंटीमीटर. ओके,
एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 3.84 सेंटीमीटर. म्हणजेच डिटरमाइन दी व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजेच डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट वेव्ह थ्रू दी अनदर मीडियम having refractive index 1.25 is x equal to 3.84 सेंटीमीटर. ओके, हे फायनल जे आन्सर जे आहे ते तुम्हाला आन्सर काय करता येईल लिहिता येईल x इक्वल टू 3.84. ह्याच्यासाठी हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात असला पाहिजे, पाठ असला पाहिजे. झालेला आहे हा फॉर्म्युला. कोणता तर ऑप्टिकल पाथ, मग ते कोणतंही मीडियम असेल, इक्वल टू n इंटू डी किंवा d इंटू n काही लिहिलं तरी चालेल, वेर n इज दी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम and small d is the thickness of that medium or distance traveled by that wave through that medium. ओके, म्हणजे n इंटू डी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. तुम्हाला हे अशा प्रकारची जर एक्झाम्पल जर विचारली तर तुम्हाला ती सोडवता येतील. ओके, 3 नंबरचं एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहणार आहात. एक्झाम्पल कोणतं आहे बघा. इन अ डबल स्लिट अरेंजमेंट दी स्लिट्स आर सेपरेटेड बाय अ डिस्टन्स equal to 100 times the wavelength of the light passing through the slits. Then calculate what is the distance, what is the angular separation in radians between the central maximum and an adjacent maximum, and calculate what is the distance between these maxima on a screen 50 centimeter from the slits. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला 2 व्हॅल्यू कॅल्क्युलेट कराव्या लागणार आहेत. आता ह्या एक्झाम्पलचं मीनिंग काय आहे ते अगोदर आपण समजावून घेऊया. इन ए डबल स्लिट अरेंजमेंट स्लिट्स आर सेपरेटेड. असं ज्यावेळेस वर्डिंग एखाद्या एक्झाम्पलमध्ये येईल, स्लिट्स आर सेपरेटेड, त्यावेळेस तुम्ही ते कशावरचं एक्झाम्पल आहे असं कन्सिडर करणार आहात, तर इंटरफरन्सवरचं एक्झाम्पल आहे तुम्ही कन्सिडर करणार आहात. कारण स्लिट्स आर सेपरेटेड म्हणजे दोन्ही स्लिट्समधलं तुम्हाला डिस्टन्स दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस स्लिट विड्थ दिली जाते, ज्यावेळेस दिली जाते त्यावेळेस ते जे एक्झाम्पल आहे ते डिफ्रॅक्शनवरती एक्झाम्पल आहे, हे तुम्हाला कन्सिडर करता येईल. ओके, म्हणजेच काय दिलेलं आहे, इन अ डबल स्लिट अरेंजमेंट दी स्लिट्स आर सेपरेटेड बाय अ डिस्टन्स इक्वल टू 100 टाइम्स दी वेवलेंथ. म्हणजेच कोणती व्हॅल्यू दिलेली आहे, गिवनमध्ये तुम्हाला काय लिहिता येईल, तर the slits are separated by a distance equal to 100 times the wavelength. आता स्लिट्स आर सेपरेटेड बाय अ डिस्टन्स म्हणजेच दोन्ही स्लिट्समधलं जे अंतर आहे, सेपरेशन जे आहे ते कोणत्या नोटेशननी घेतलं जातं तुम्हाला माहीत आहे, तर स्मॉल डी. ओके, स्मॉल डी इज इक्वल टू दी काय दिलेलं आहे, स्मॉल डी इज इक्वल टू 100 टाइम्स दी वेवलेंथ ऑफ दी लाईट. 100 टाइम्स दी वेवलेंथ ऑफ दी लाईट म्हणजे वेवलेंथसाठी नोटेशन कोणतं, तर लॅम्बडा. म्हणजे स्मॉल डी हा किती दिलेला आहे, तर 100 टाइम्स दी वेवलेंथ ऑफ दी इन्सिडेंट लाईट. ओके, पासिंग थ्रू दी स्लिट्स. देन कॅल्क्युलेट ए म्हणजेच पहिलं अंक कोणता कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे, तर व्हॉट इज दी अँग्युलर सेपरेशन इन रेडियन्स बिटवीन दी सेंट्रल मॅक्झिमा अँड ॲडजसंट मॅक्झिमा. म्हणजेच तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे थोडक्यात, तर डायग्रॅमच्या सहाय्यानं तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल बघा. सपोज 2 स्लिट्स आहेत, म्हणजेच काय, तर इथं अशा प्रकारची एक तुम्हाला स्लिट दिलेली आहे आणि दुसरी इथं एक अशा प्रकारची स्लिट दिलेली आहे. म्हणजे ही एक स्लिट आहे आणि ही एक स्लिट आहे आणि ह्या दोन्ही स्लिटमधलं जे सेपरेशन आहे ते किती दिलेलं आहे, तर स्मॉल डी दिलेलं आहे. ओके, ह्या दोन्ही स्लिट्समधलं जे सेपरेशन आहे ते किती दिलेलं आहे, तर स्मॉल डी. म्हणजे ॲक्च्युली हे अंतर इथंपर्यंत आहे, स्मॉल डीपर्यंत, इथंपर्यंत अंतर आहे, इथंपर्यंत अंतर आहे, स्मॉल डी दिलेलं आहे. तर काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे, तर तुम्हाला स्क्रीनवरती काय मिळणार आहे, तर इंटरफरन्स पॅटर्न मिळेल. आणि तुम्हाला माहीत आहे स्क्रीनच्या सेंटरला काय मिळणार आहे, तर सेंट्रल ब्राईट पॉईंट म्हणजे सेंट्रल मॅक्झिमा जो आहे तो काय होणार आहे, मिळणार आहे. तो कशा प्रकारे दाखवता येईल तुम्हाला, तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी दाखवता येईल. दिस इज दी सेंट्रल मॅक्झिमा अँड इट इज अँड ऑन दी सेंट्रल मॅक्झिमा किंवा हा जो सेंट्रल मॅक्झिमा आहे त्या सेंट्रल मॅक्झिमाच्या दोन्ही साईडला तुम्हाला काय मिळणार आहेत, तर मिनिमा मिळणार आहेत किंवा डार्क फ्रिंजेस जे आहेत ते डार्क फ्रिंजेस दोन्ही बाजूला काय होणार आहेत, मिळणार आहेत. ओके, अँड अगेन इंटरफरन्स पॅटर्न कंटेन्स अगेन मॅक्झिमा. ओके, दॅट मीन्स दिस इज दी सेंट्रल मॅक्झिमा, दिस इज दी फर्स्ट डार्क
minima or first dark fringe. This is the central dark fringe. This is the first dark fringe. This is the again first bright fringe. ओके, देन अगेन काय येणार आहे या ठिकाणी, तर सेकंड डार्क फ्रिंज येईल. ओके, इथं सुद्धा काय येणार आहे, तर सेकंड डार्क फ्रिंज येईल. अशा प्रकारे इंटरफरन्स पॅटर्नमध्ये काय असतात, फ्रिंजेस असतात. आता तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे, तर फर्स्ट आहे व्हॉट इज दी अँग्युलर सेपरेशन इन रेडियन्स बिटवीन दी सेंट्रल मॅक्झिमा अँड ॲडजसंट मॅक्झिमा. आता ॲडजसंट मॅक्झिमा म्हणजेच काय, तर सक्सेसिव्ह मॅक्झिमा. सेंट्रल मॅक्झिमानंतर लगेचच येणारा जो मॅक्झिमा असेल त्या मॅक्झिमामधलं आणि सेंट्रल मॅक्झिमामधलं लिनियर डिस्प्लेसमेंट विचारलेलं नाही, तर काय विचारलेलं आहे, तर अँग्युलर सेपरेशन विचारलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात काय विचारलेलं आहे, तर हे डिस्टन्स तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजे हा थिटा तुम्हाला काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, आता हा थिटा जर कॅल्क्युलेट करायचा असेल, म्हणजेच हा जो थिटा जो आहे त्या थिटासाठी तुम्हाला फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युलासुद्धा मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये दिलेला आहे. कोणता आहे, तर अँग्युलर सेपरेशन. अँग्युलर सेपरेशन, अँग्युलर सेपरेशन थिटा इक्वल टू, थिटा इज इक्वल टू कोणता दिलेला आहे फॉर्म्युला तुम्हाला, तर सांगितलेला आहे बघा, एन लॅम्बडा डिव्हायडेड बाय स्मॉल डी. ओके, अँग्युलर सेपरेशन दॅट मीन्स थिटाची व्हॅल्यू किती असते, तर एन लॅम्बडा डिव्हायडेड बाय स्मॉल डी. आता एन म्हणजे काय, तर किती नंबरचं ती ब्राईट फ्रिंज असेल. आता इथं किती नंबरची सेंट्रल पासून किती नंबरची ब्राईट फ्रिंज आहे, तर फर्स्ट नंबरची, म्हणून एन किती घेणार आहात तुम्ही, 1 घेणार आहात. ओके, आता हा जो फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला कसा मिळवलेला आहे, तर इथं तुम्हाला सांगता येईल बघा. ते मी तुम्हाला ह्याच्यामध्ये नोट्समध्ये सांगितलेलं नाही, त्यामुळे मी इथं तुम्हाला डबल सांगते, काळजीपूर्वक ऐका. बाकीचे सर्व फॉर्म्युला तुम्हाला झालेले आहेत. हा फॉर्म्युला पुस्तकामध्ये सुद्धा दिला गेलेला नाही, हा फॉर्म्युला तुम्हाला पुस्तकामध्ये दिला गेलेला नाही, मात्र इथं एक्झाम्पलमध्ये हा फॉर्म्युला आलेला आहे. त्यामुळे इथं तुम्हाला समजावून घेणं गरजेचं आहे. आता तुम्हाला हे जे डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स कशाने दाखवलं जातं माहीत आहे तुम्हाला, तर वाय नोटेशनने डिनोट केलं जातं. म्हणजेच काय, तर डिस्टन्स बिटवीन दी सेंट्रल मॅक्झिमा अँड पॉईंट पी ऑन दी स्क्रीन. ओके, इट इज डिनोटेड बाय दी डिस्टन्स वाय. आणि हे वाय जे डिस्टन्स आहे ते त्या वाय डिस्टन्सची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू किती येते, तर तुम्हाला सांगितलेलं आहे डिस्टन्स ऑफ दी nth ब्राईट फ्रिंज फ्रॉम दी सेंट्रल मॅक्झिमा वाय इज इक्वल टू एन लॅम्बडा कॅपिटल डी डिव्हायडेड बाय स्मॉल डी. म्हणजेच काय, तर nth ब्राईट असू दे, nth ब्राईट फ्रिंजची, ओके, nth ब्राईट फ्रिंजची सेंट्रल ब्राईट फ्रिंजपासून असणारं जे अंतर असेल म्हणजे वायन, nth ब्राईट फ्रिंजचं सेंट्रल ब्राईट फ्रिंजपासून असणारं अंतर म्हणजेच किती, तर एन लॅम्बडा कॅपिटल डी डिव्हायडेड बाय स्मॉल डी, वेअर कॅपिटल डी इज दी डिस्टन्स बिटवीन दी 2 स्लिट्स अँड स्क्रीन. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती येणार आहे, कॅपिटल डी. ओके, अँड स्मॉल डी म्हणजेच ह्या 2 स्लिटमधलं अंतर येईल. ठीक आहे, म्हणजे वाय एन हा तुम्हाला समजला. आता हा जो फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला कसा मिळवलेला आहे, हा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला कसा मिळवला, तर इथं सांगता येईल तुम्हाला कशा प्रकारे बघा. अँग्युलर सेपरेशन दॅट मीन्स काय मिळणार आहे, तर थिटा. ओके, आता हा थिटा कसा कॅल्क्युलेट करणार आहात, तर इथं तुम्हाला हे डिस्टन्स डिव्हायडेड बाय हे डिस्टन्स घ्यावं लागेल. म्हणजे काय घेणार आहात, तर टॅन थिटा इज इक्वल टू कोणासमोरची बाजू भागिले काय येणार आहे, कोणालगतची बाजू. म्हणजे काय येणार आहे, तर वाय एन, दिस इज दी वाय एन. ओके, वाय एन डिव्हायडेड बाय काय येणार आहे, कॅपिटल डी, कारण हे जे डिस्टन्स आहे ते किती असणार आहे, कॅपिटल डी असेल, आणि हे जे डिस्टन्स आहे ते किती असणार आहे, वाय एन असेल. मग आता तुम्हाला वाय एन ह्या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे काय येणार, तर टॅन थिटा इज इक्वल टू दी वाय एन किती येणार आहे, तर एन लॅम्बडा कॅपिटल डी डिव्हायडेड बाय स्मॉल डी. ओके, आणि होल डिव्हायडेड बाय संपूर्ण डिव्हायडेड बाय किती येणार, कॅपिटल डी. ह्या फॉर्म्युलामधला कॅपिटल डी हा काय झाला, कॅन्सल झाला. म्हणजे काय मिळेल, तर टॅन थिटा इज इक्वल टू एन लॅम्बडा डिव्हायडेड बाय स्मॉल डी. बट थिटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल. थिटा हा कसा असतो, लहान असतो, आणि थिटा जर हा अतिशय जर लहान असेल तर तुम्ही काय लिहिता, टॅन थिटा इज इक्वल टू दी काय लिहिणार आहात, टॅन थिटा इज इक्वल टू थिटा लिहिणार आहात. थिटा इक्वल टू एन लॅम्बडा डिव्हायडेड बाय स्मॉल डी. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे अँग्युलर सेपरेशनसाठी इन केस ऑफ इंटरफरन्स पॅटर्न
जसा डिफ्रॅक्शन पॅटर्नसाठी अँग्युलर सेपरेशनसाठी तुम्ही फॉर्म्युला जो मिळवलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला कॅल्क्युलेट करून सुद्धा दाखवलेला आहे. हा फक्त फॉर्म्युला तुम्हाला थेरीमध्ये घेतलेला नव्हता, परंतु याच्यावरती एक्झाम्पल विचारलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला फॉर्म्युला हा कसा मिळालेला आहे या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. तर अँग्युलर सेपरेशन किती मिळालं, थीटा इक्वल टू एन लॅम्बडा डिवायडेड बाय स्मॉल डी. आणि हे जे डिस्टन्स आहे इथून इथंपर्यंतचं हे जे डिस्टन्स आहे हे थीटा असं जर दाखवलं असेल तर हे काय झालं, अँग्युलर सेपरेशन झालं किंवा अँग्युलर डिस्टन्स झालं. ओके, किंवा अँग्युलर पोझिशन झाली. आणि हे जे डिस्टन्स आहे वाय एन हे काय मिळालं, तर दोन सक्सेसिव्ह किंवा फर्स्ट सेंट्रल मॅक्झिमापासून फर्स्ट मॅक्झिमापर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते वाय एन, म्हणजे हे काय झालं, लिनियर डिस्टन्स झालं. कशामधलं, तर सेंट्रल मॅक्झिमा आणि फर्स्ट मॅक्झिमामधलं लिनियर डिस्टन्स किती येणार, तर वाय एन येईल. आणि अँग्युलर डिस्टन्स किती येणार आहे, तर थीटा येणार आहे. ओके, म्हणजे काय मिळणार, थीटा इक्वल टू एन लॅम्बडा डिवायडेड बाय स्मॉल डी. हा फॉर्म्युला तुम्हाला इथं दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय करता येतील, तुम्हाला किमती घालता येतील. म्हणजे काय काय लिहिणार आहात तुम्ही, तर थीटा इज इक्वल टू काय लिहिणार आहात, अँग्युलर सेपरेशन. आता इथं एन किती येणार आहे, एन इक्वल टू 1 येईल. ओके, एन इक्वल टू 1 येणार आहे. का 1 येणार आहे, कारण इथं काय विचारलेलं आहे, तर व्हॉट इज दी अँग्युलर सेपरेशन इन रेडियन्स बिटवीन दी सेंट्रल मॅक्झिमा अँड ॲडजसंट मॅक्झिमा. सेंट्रल मॅक्झिमा अँड ॲडजसंट मॅक्झिमा म्हणजे मॅक्झिमा हा किती नंबरचा आहे, तर 1 नंबरचा आहे. फर्स्ट मॅक्झिमा आहे म्हणजे एन किती येणार आहे, 1 येईल. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला कसा मिळणार, तर लॅम्बडा डिवायडेड बाय स्मॉल डी. ओके, म्हणजे थीटा किती मिळणार, अँग्युलर सेपरेशन. आता ह्या ठिकाणी लॅम्बडा डिवायडेड बाय स्मॉल डी दिलेला आहे. स्मॉल डी किती आहे, 100 डिवायडेड बाय लॅम्बडा. ओके, म्हणजे लॅम्बडा काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे थीटा किती मिळणार आहे, तर 1 डिवायडेड बाय 100. ओके, 1 डिवायडेड बाय 100 म्हणजे थीटा किती मिळेल, तर 0.01 एकक काय येणार आहे, तर रेडियन, RAD. ओके, अशा प्रकारे रेडियनमध्ये तुम्हाला थीटाची व्हॅल्यू मिळाली किती, 0.01 रेडियन. दॅट मीन्स एचं ॲन्सर जे आहे ते तुम्हाला मिळालं किती, तर अँग्युलर सेपरेशन between central maximum and adjacent and adjacent maxima is equal to तुम्हाला काय मिळालं, तर 0.01 रेडियन. ओके, ही व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. हे म्हणजे तुमचं काय असणार आहे, ॲन्सर असेल. एचं हे ॲन्सर असणार आहे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला लिहिता येईल. हे कशाचं ॲन्सर मिळालं, एचं ॲन्सर मिळालं आणि हा एसाठी फॉर्म्युला जो आहे तो लिहिलेला आहे. ओके, आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करता येईल, बीसाठी हे जे हा जो बीमध्ये काय विचारलेला आहे आणि त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला तुम्हाला वापरता येईल हे तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येईल. ओके, आता बीसाठी कोणता फॉर्म्युला आहे बघा, काय बीमध्ये कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे, तर व्हॉट इज दी डिस्टन्स बिटवीन दीज मॅक्झिमा ऑन दी स्क्रीन. म्हणजे स्क्रीनवरती हे डिस्टन्स किती असेल हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, तर इथून इथंपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते काय करायला सांगितलेलं आहे, कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. म्हणजेच काय असणार आहे, तर ती काय असणार आहे, फ्रिंज विड्थ असेल. म्हणजेच काय, तर डिस्टन्स बिटवीन दी टू सक्सेसिव्ह मॅक्झिमा इज दी फ्रिंज विड्थ. आणि ती फ्रिंज विड्थ किती असणार आहे, तर किती असेल, तर लॅम्बडा डी डिवायडेड बाय स्मॉल डी, लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. ओके, फ्रिंज विड्थ तर डब्ल्यू इक्वल टू तुम्हाला फॉर्म्युला झालेला आहे. तर फ्रिंज विड्थ किती मिळते, डब्ल्यू इक्वल टू फॉर्म्युला तुम्हाला झालेला आहे. कोणता फॉर्म्युला, तर लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. ओके, म्हणजे हे डिस्टन्स काढायचं आहे. फ्रिंज विड्थसाठी हे इक्वेशन आहे. आणि हाच फॉर्म्युला कशासाठी आहे, तर फर्स्ट डार्क मॅक्झिमासाठी आहे. म्हणजेच ही काय, हे थोडक्यात काय आहे, तर सेंट्रल मॅक्झिमापासून फर्स्ट मॅक्झिमापर्यंतचं अंतर, म्हणजेच ही काय असणार आहे, तर फ्रिंज विड्थ असणार आहे. ओके, आणि फ्रिंज विड्थसाठी फॉर्म्युला तुम्हाला काय आहे, डब्ल्यू इक्वल टू लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. म्हणजेच इथं एन हा 1 येणार आहे. ओके,
म्हणजे थोडक्यात YN कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. मात्र इन केस ऑफ आपण फ्रिंज विड्थ ती घेणार आहोत. W म्हणजे काय कॅल्क्युलेट करणार आहात तुम्ही, तर फ्रिंज विड्थ. ओके, फ्रिंज विड्थ तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात. किती येईल फ्रिंज विड्थ कुणासाठी, तर मॅक्झिमासाठी फ्रिंज विड्थ. ओके, मॅक्झिमासाठी फ्रिंज विड्थ जी आहे ती तुम्ही मॅक्झिमा असू दे किंवा मिनिमा असू दे, फ्रिंज विड्थ कशी असते, सेम असते. हे तुम्हाला माहीत आहे. फ्रिंज विड्थची व्हॅल्यू बदलत नाही. म्हणजेच काय, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट फ्रिंजेस इज सेम ॲज दॅट ऑफ दी डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह डार्क फ्रिंजेस. आणि ती व्हॅल्यू किती असते, तर लॅम्बडा कॅपिटल D डिवायडेड बाय स्मॉल d. आता इथे ह्या ठिकाणी लॅम्बडा तुम्हाला दिलेला नाही. ओके, कॅपिटल D दिलेला आहे. किती आहे, तर 50 सेंटीमीटर. म्हणजेच काय, दिस मॅक्झिमा ऑन स्क्रीन 50 सेंटीमीटर फ्रॉम दी स्लिट्स. म्हणजेच कॅपिटल D हे अंतर दिलेलं आहे. किती आहे, तर 50 सेंटीमीटर. ओके, स्मॉल d हा किती दिलेला आहे, तर इथं दिलेला आहे किती, 100 लॅम्बडा. ओके, म्हणजे W इज इक्वल टू काय मिळणार, लॅम्बडा कॅन्सल होईल. म्हणजे काय मिळणार आहे तुम्हाला, तर 50 डिवायडेड बाय 100. ओके, म्हणजे W काय मिळणार आहे, फ्रिंज विड्थ किती मिळेल, तर 0. किती मिळेल, 0.50. एक युनिट काय येणार आहे, तर सेंटीमीटर युनिट येणार आहे. ओके, दिस इज दी फ्रिंज विड्थ किंवा दिस इज दी डिस्टन्स बिटवीन दीज मॅक्झिमा ऑन स्क्रीन. म्हणजे हे झालं अँग्युलर सेपरेशन आणि हे काय झालं, तर फ्रिंज विड्थ किंवा Y1ची व्हॅल्यू म्हटलं तरी सुद्धा चालेल किंवा फ्रिंज विड्थसाठी ती व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केली. म्हणजे आपली 2 नंबरचं इक्वेशन जे आहे किंवा 2 नंबरची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू तुम्हाला अशा प्रकारे कॅल्क्युलेट करता येईल. ओके, आता हा जो टॉपिक जो आहे वेव्ह ऑप्टिक्स, ह्या टॉपिकवरची एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल मी काय केलेले आहेत, अगोदर सुद्धा रेग्युलरमध्ये ज्यावेळेस तुम्ही थेरी स्टडी केली त्यावेळेस सुद्धा सोडवून दिलेली आहेत. आणि शेवटी सुद्धा फॉर्म्युल्याने आपण एकत्रितपणे काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. आता टेक्स्टबुकमध्ये जे काही एक्झाम्पल सोडवण्यासाठी दिलेली आहेत, राहिलेली म्हणजे ही सोडवून देऊन राहिलेली जी आहेत ती काय करावं लागणार आहे, तर तुम्हाला एका वहीमध्ये सोडवावी लागणार आहे. तर त्याच्यासाठी काय करता येईल, तर एक तुम्हाला नोटबुक घालावी लागेल. त्या नोटबुकमध्ये वरती टॉपिकचं टायटल लिहिता येईल वेव्ह ऑप्टिक्स, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी काही सोडवून दिलेले एक्झाम्पल्स आणि न सोडवून दिलेले एक्झाम्पल्स सुद्धा काय करता येतील, सर्वच्या सर्व एक्झाम्पल्स एकाखाली एक काय करता येतील, सोडवता येतील. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला कुठं अडचण येईल, एखादं एक्झाम्पल सुटत नसेल किंवा फॉर्म्युला कोणता वापरायचा वगैरे काही जी काही अडचण येत असेल ती मला वैयक्तिक तुम्ही फोन करून विचारलं तरी सुद्धा चालेल. ओके, अशा प्रकारे फिजिक्समधले जे सर्व काही टॉपिक जे आहेत त्या टॉपिकवरती डिपेंडंट असणारी जी सर्व काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स तुम्ही काय करायचे आहेत, तर त्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. आता वेव्ह ऑप्टिक्स आपला हा टॉपिक संपलेला आहे. तर काय करता येईल तुम्हाला, वेव्ह ऑप्टिक्स वरती टायटल लिहून त्याच्याखाली सर्व एक्झाम्पल्स काय करता येतील, सोडवता येतील. ओके, तर हा जो टॉपिक आहे वेव्ह ऑप्टिक्स संपलेला आहे. नेक्स्ट जो व्हिडिओ लेक्चर असेल त्याच्यामध्ये जो काही नेक्स्ट टॉपिक जो आहे तो सुरू केला जाईल. ओके, आपण ह्या ठिकाणी थांबूया.